माय माऊली नमस्कार. आज आपण सण वार उत्सव या उपक्रमात पिंपळपूजेची कहाणी पिंपळपूजेची कहाणी आपण श्रवण करूया अभिवाचनातून. एका गावात एक भिक्षुक ब्राह्मण राहत होता. श्रावण मासात तो रोज पूजा सांगावयास गावात जात असे. येताना रोज खारीक खोबरे आणीत. असे मुलींनी बाबांना प्रश्न विचारला की, बाबा, रोज आपणास खारीक खोबरे कोण देतं? त्यावेळी बाबांनी सांगितले की, वाणी समाजाच्या लग्न झालेल्या मुली पिंपळाचे पूजन करावयास येतात. पूजा झाली की खारीक खोबरे देतात. आपल्या ब्राह्मण समाजात का मुली पूजेला जात नाहीत? त्यावर ब्राह्मणाने सांगितले की, आपल्या मुली लग्नानंतर मंगळागौरीचे व्रत करतात, तर वाणी समाजाच्या मुली पिंपळाचे पूजन व्रत करतात. यावर मुलीने विचारले की, हे व्रत कसे करतात ते आम्हाला सांगा, आम्ही पण करू. ब्राह्मणाने विचार केला, आपण भिक्षुक ब्राह्मण, तेव्हा हे व्रत ब्राह्मण मुलींनी कसे करावे? परंतु जेव्हा मुलींनी हट्टच केला तेव्हा ब्राह्मणाने त्यांना पूजा सांगितली. पूजा ऐका आता. आघाड्याचे पान घ्या, त्याचे बेल फूल करा. बारीक वाळू घ्या, त्याचे हळद कुंकू करा. जाड वाळू घ्या, त्याचे खारीक खोबरे करा. त्याप्रमाणे ब्राह्मणाच्या मुली पिंपळाची पूजा करू लागल्या. एके दिवशी राजा प्रधानाची मुलं शिकारीला गेली असता त्या रस्त्याला आले. तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाच्या मुलींना पूजा करताना पाहिले. तेव्हा एकमेकांना म्हटले की, बायका कराव्यात तर ह्याच. काय म्हटले? बायका कराव्या तर ह्याच. घरी येऊन ते डोकं बांधून बसले हो. राजा शिकारीहून आला, त्याने हात दाखवला, त्याचा हात तोडू. ज्याने पाय दाखवला त्याचा पाय तोडू. कोणी काय केले सांगा? मुलाकडून नकार आला. मुलगा गरीब ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. राजा मुलांची समजूत घालू लागला. बाबा रे, त्या भिक्षुकाच्या मुलीशी लग्न आनंद होणार नाही, समाधान मिळणार नाही. तेव्हा मुली म्हणाल्या, आम्हाला फक्त मुठभर लावली तरी चालेल. तेव्हा राजाने संतुष्ट होऊन ब्राह्मणास बोलवणे पाठवले. शिपायांना दारात पाहून ब्राह्मण मनात घाबरला. त्याची घाबरलेली स्थिती पाहून ब्राह्मण घाबरला. त्याची ती अवस्था पाहून राजा म्हणाला, बाबा, घाबरू नकोस. सूर्याकडे तोंड कर, तोंडाकडे पाठ कर. हो, आपण सोयरे हो. गरीब ब्राह्मण म्हणाला, माझ्यासारख्या गरीब भिक्षुकाकडून तुम्हाला काही मिळणार नाही हो. तेव्हा राजा म्हणाला, दासी करीत नाही, बायको करीत नाही. एक राजाची राणी होईल, दुसरी प्रधानाची राणी होईल. त्या ब्राह्मणने होकार दिला. एका मुलगी राजाची तर दुसरी प्रधानाच्या घरी दिली. काही दिवस गेल्यावर ब्राह्मण मुलीच्या समाचारच गेले. मोठी मुलगी राजवाड्यातली सुख उपभोगून वडिलांनी सांगितलेले व्रत विसरून गेली. प्रधानाची राणी मात्र नेहमी ते व्रत करीत होती बरं का. राजाच्या राणीस ते अपत्य होई, ते मरून जाई. प्रधानाच्या राणीचे जिवंत राहील. एके दिवशी राजाची राणी गॅलरीत बसून केस विंचरत असताना प्रधानाच्या चेंडू खेळता खेळता डोक्यावर बसला. ती म्हणाली, कोण्या बाईच्या मुलाला चेंडू मला लागला? दाशी म्हणाली, बाई बाई, तुमच्याच बहिणीच्या मुलाचा चेंडू तुम्हाला लागला. राणी म्हणाली, ती माझ्यापेक्षा लहान असून तिची मुले केवढी मोठी. तिने त्या मुलांचा नाश करायचा ठरवलं. एके दिवशी विषाचे लाडू केले आणि दाशीच्या हाते त्या मुलांना खाण्यास पाठवले. त्या प्रधानाच्या राणीला शंका आलीच की, गेल्या 12 वर्षात बहीण कधीही काही दिली नाही, गवसली नाही. गवसलीच आहे तर लाडू तुळशी वृंदानच ठेवून द्या बरं. इकडे शंकर पार्वतीला चिंता पडली. मुले खेळातून येतील, शाळेतून येतील, लाडू खातील, मारतील, पर्यायाने आपल्या व्रताचा भंग होईल. तेव्हा अमृत टाकून सदैव केले. मुले शाळेतून आल्यावर लाडू मागू लागले. ते आई म्हणाली, मावशीने दिलेत ते लाडू तुम्ही खा. मावशीने आत्ताच कसे लाडू दिले याचे मुलांना आश्चर्य वाटले. लाडू खाऊन खेळायला गेले. इकडे राजाच्या राणीला वाटलं की प्रधानाचे मुले मेले असतील, त्यांची आई रडत असेल, तर दाशींना पाठवले तर काय आश्चर्य. प्रधान पोथी वाचत आहे, राणी पूजेचे साहित्य काढत आहे, मुले अवतीभोवती खेळत आहे. दाशी घरी आली, सांगू लागली, बाई बाई, मुले आनंदाने खेळत आहे. राणी म्हणाली, ती असली कोणते व्रत करते ग? राणी परत डोळे बांधून झोपी गेली. राजाने हकीकत सांगितली. राणी हट्ट करू लागली की गावातील महाविष्णू म्हणजे पिंपळ तुम्ही तोडून टाकाल तरच मी अन्नभक्षण करेन. बघा किती विचार करण्यासारखं आहे की नाही. तेव्हा राजा वैताकडे म्हणाला की, वेडे पोराशी झाले, आता देवांचेच राहिले का? तेव्हा राणी म्हणाली, तुम्हाला देवाची गरज की माझी? राजा शेवटी नाईलाजाने म्हणाला, ओढ बाबा, तुझीच गरज आहे ग.
मग राजाने आदिवासींना खूप खूप मोती पोळे कबूल केले. पिंपळ तोडायचा हुकूम केला. ही माणसे घाव घालू लागले की माणसावरच घाव बसायचा. घाव घालायचे, माणसाला घाव बसायचा. असं खूप वेळा झालं. सर्वजण रक्तबंबाळ झाले. ते तसेच राजवाड्यात परत आले. राजास म्हणू लागले, आम्हास लागल्यास दरबारात राहू देऊ नका, पण गावाचा महाविष्णू कुठे तुटणार आहे का? बघा मी किती रक्तबंबाळ झालो ते. तेव्हा राजा म्हणाला की फोड ग तुझे डोळे, किती रक्ताने माखले तू. दुसऱ्या दिवशी राजाच्या राणीचा दुसऱ्या दिवशी राजाच्या राणीचा प्रधानाच्या राणीस निरोप गेला की तुमची बहीण फारच आजारी आहे. चालत असाल तर चालत्या मार्गाला लागा. पाणी पित असाल तर गुळणी टाकायला इकडे या. इकडे प्रधानाच्या राणीचा शेवटचा पूजेचा दिवस होता. तसेच ओल्या केसांनी बहिणीकडे गेली. दारात मेलेली मुलं पुरलेली होतं. केसांची पाणी पडताच मुलांच्या रडण्याचा आवाज आला. तशी राजाची राणी बाजेवरून उठली, विचारू लागली, अशा कोणत्या देवाची पूजा करते ग? तुझ्या केसांच्या पाणी पडता मुलांच्या रडण्याचा आवाज आला. तुला पण गरीब बापाने सांगितले होते, पण राजाच्या राजेशाहीत तू बापाने दिलेले व्रत विसरले. पण मी हे व्रत पाळले. श्रावण मास आला की 9 दिवस हे व्रत पाळावे, कडक उपवास करावे. पहिल्या दिवशी 9च्या संकेत पूजा करावी. पूजेला जावे. मी पण उद्या येईल असे सांगितले. इकडे प्रधानाच्या राणीचा शेवटचा दिवस म्हणून सर्व 9 वस्तू काढल्यात. राजाच्या राणीने पण पहिल्या दिवशी तशीच पूजा काढली. 9 दुरड्या भरल्या. पूजेला जाऊ लागली. प्रधानाच्या राणीचे हळद कुंकवाचे पाऊल पडायचे तशा दासी विचार करू लागल्या. बाई बाई का तुमच्या अग्नीचे पाऊल पडते? राणी उतरली. तुम्हाला चालायची गरज की बोलायची गरज? महाविष्णूपाशी प्रधानाची राणी म्हणाली, तुझा पहिला दिवस तू अक्षरा टाक. राजाची राणी म्हणे, तुझा शेवटचा दिवस तू अक्षरा टाक. इकडे राजाची राणी अक्षरा टाकू लागली तसा महाविष्णू जळून गेला. नर्मदा नदी कोरडी पडली. ब्राह्मण पूजा सांगताना उठून गेला. तशी राजाची राणी रागारागाने पूजा साहित्य फेकून निघून गेली. प्रधानाची राणी एका पायावर उभी राहिली. डोळे मिटून म्हणाली, जय महाविष्णू, आज तुम्हाला स्वतःहून भेटशील तरच मी अन्नभक्षण करील. थोड्या वेळाने डोळे उघडून पाहते तर नर्मदा नदी भरून आल्या. ब्राह्मण पूजा सांगायला येऊन बसलाय. झाडांना पालवी फुटले तसे तिने पूजा केली. जसा तिला महाविष्णू प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पिंपळ पिंपळ पिंपळेश्वरा, तुझ्या पदरी रुद्रकला. ब्राह्मण येतील दर्पणा, गायी येतील गोठ्याला. आम्ही येऊ तुझ्या दर्शनाला, आम्ही येऊ तुझ्या दर्शनाला. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे संपूर्ण पिंपळ पूजेची कहाणी तुम्ही ऐकली असेल तर नक्कीच अभिप्राय द्यायला विसरू नका.